नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी मी 2 मिरच्या बारीक कापलेल्या आहेत. ज्या बारीक तिखटवाल्या असतात त्या घेतलेल्या आहेत. एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो मस्त लाल घ्यायचा आहे, कच्चा घ्यायचा नाही आहे. आणि कोथिंबीर आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याच्यात तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही याच्यात अजून भाज्या ॲड करू शकता. 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे रवा, जो बारीक रवा असतो आपला तो. तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या. आणि अर्धी वाटीपेक्षा कमी गव्हाचं पीठ. आपल्याला फक्त बाइंडिंगसाठी घ्यायचं आहे. जर का जास्त गव्हाचं पीठ टाकलं तर नुसतं गव्हाचं पीठ पोळीप्रमाणे लागतं, म्हणून थोडंसं टाकायचं आहे. आता आपण याच्यात जिरं, पांढरे तीळ, मोहरी आणि बडीशेप, थोडंसं तिखट, आपण मिरचीसुद्धा टाकली म्हणून तिखट थोडंसं टाकायचं, हळद, चवीनुसार मीठ. तुम्ही याच्यात पांढरे तीळ आणि बडीशेप नक्की टाका. त्याच्याने जे फ्लेवर येतं किंवा दाताखाली जेव्हा चावताना येतं ना, खूप अतिशय भन्नाट चव लागते. थोडं थोडं पाणी करून मस्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता, पातळ करायचं आहे आपल्याला. मला इथे 1 ग्लास पाणी लागलं, तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं. तुम्ही हा नाश्ता सकाळी सकाळी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी केव्हाही बनवू शकता, किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी. पटकन बनवून तयार होतो आणि अतिशय स्वादिष्ट असा लागतो. मुलांच्या टिफिनमध्ये जर का स्नॅक द्यायचा असेल तर तुम्ही असं काहीतरी बनवून देऊ शकता पटकन. मस्त. आता गॅसवर तवा ठेवायचा. तव्याला ग्रीस करायचं आहे. अशा पद्धतीने आता त्याच्यावर बॅटर टाकायचं आहे आपल्याला. छानपैकी बॅटर टाकायचं आहे. ते आपणे आप त्याचा आकार घेतो. मस्त बघू शकता अशा पद्धतीने. थोडा वेळ थांबायचं, त्याच्यानंतर पलटवायचं, नाहीतर ते आपला जो नाश्ता आहे तो मोडू शकतो. बघू शकता मस्त पटकन निघून तयार झालेला आहे. तुम्ही लहान मोठा तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. माझ्या मुलाला लहान लहान आवडतं म्हणून मी छोटे छोटे बनवते. त्याला छोटा पराठा सांगितलं की तो मस्त आवडीने खातो. बघू शकता मस्त दिसतोय, भन्नाट चवीचा लागतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तुम्ही छोटा मोठा तुम्हाला आवडेल तसा बनवा. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ता बनवायचा आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघू शकता किती मस्त दिसतोय आपला नाश्ता. सगळे आवडीने खातात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. धन्यवाद.